अति महत्त्वाची पत्रपरिषद निवडणूक बोलवली ते गेली वर्ष 2 वर्ष मी ते पत्रपरिषद घडलो होतो आणि मी माझ्या कामात लागलो होतो. कोणतं काम? मी गेल्या 38 वर्षापासून या जुनी मिलच्या कामगारांना त्यांचा पैसा मिळवून देण्यासाठी जो संघ लढा उभारला, 35 वर्षांतर मी माझ्या मिलच्या कामगारांना पैसा मिळवून दिला. ते माझ्या कामगार स्वप्न मी पूर्ण केलं. हे पूर्ण करत असताना मला सोलापुरातील प्रतिष्ठित असे डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, वेगळसाशी, रंगाण्णा वैद्य ही मंडळी मी काम करत असताना 25 वर्षांतर हायकोर्टात क्लेम दाखल केले. मला हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धर्मे साहेब व बार कौन्सिलचे वैद्य 88चे त्यांनी प्रचंड मदत केल्यानंतर की ज्या मालकाचा पुतळा जाळला म्हणून कामगारांचे क्लेम दाखल केले होते, केंद्र सरकार राज्य सरकारने पैसे गरीब कामगारांना वारंवार सोडलं होतं, त्या कामगारांना पैसे मी क्लेम दाखल केल्यानंतर एक इतिहास सेशन होता मी कामगारांचा आणि कोर्टाने आदेश दिले जस्टिस काझी 88 साली की जुलमीच्या जागा विक्रीतून अग्रक्रमाने कामगारांना पैसे द्यायचे चालू झाले. पण खरंच मी आज जे बोलीन सर्व पुराव्यानिशी आणि आत्तापर्यंतच्या प्रसिद्धीच्या झाल्या कारण फक्त शॉर्ट न्यूज पण सांगतोय. सोलापुरातल्या जुनेमेच्या सर्व जागा सोलापुरातील बडी राजकीय मंडळी, बिल्डर्स संगनमताने फक्त 1.5 कोटी घेऊ लागली होती आणि मी कामगारांचे 4.5 कोटी क्लेम दाखल केले होते आणि संत्रमिलचे यांचे 300 कोटी होते. जवळ या जागेला 8 ते 9 कोटी किंमत आली तरच कामगारांना पैसा मिळणार होता. आणि जागा तरी 100 कोटी जागा होती. हे जुनीची 100 कोटी त्यावेळची 100 कोटीची, आता 500 कोटी असेल. माझी इच्छा होती की मी त्यांना विनंती केली सर्वांना 10 कोटी जागा. एक औरंगाबादची बिल्डर आहेत जोगेल किशोर तापडिया, यात नोट त्यात तुमच्या पदात गेलेले जोगेल तापडे यांनी 10 कोटी घ्यायची तयारी दर्शवली होती, पण त्यांना सोलापूरच्या राजकीय व बिल्डर मंडळींनी मारून कोर्टात हाकून दिले. ते पुराव्यात मी या जे बोलीन सर्व पुराव्यानिशी तर हाकल्यानंतर आणि 1.5 कोटी 1 कोटी 70 लाख जागा गुलले सोडून मिळून तेव्हा मी त्यांना विचार केले, म्हणजे कमीत कमी आमच्या कामगारांना 4 कोटी आहेत, तुम्ही 10 कोटीमध्ये टिंगल केले पाहिजे. कामगार रस्त्यावर बसून काम केलं. मग मला त्या तापड्या मला कोर्ट रिसिव्ह समजलं की तापड्या किंमत वाढवता बोर्डर होती, पत्रा हाकलं. मी त्याकडे गेलो, तुम्ही किंमत तुमच्या पुढे उभं तुम्ही नाही म्हणजे लोकांना डेंजर आहे, तुम्ही जागा घ्या, मी पैसे गुंतवायला तयार आहे, 10 कोटीपर्यंत तुम्ही जागा मी घेतो म्हणले, पण तुम्ही घ्यायची, मी त्यापर्यंत तुमचे लोक सोलापूरचे डेंजर आहेत. मी माझे 30 लाख रुपये कोर्टात भरले लिलावामध्ये आणि जागी लिलावात भाग घेतला. मी भाग घेतल्यानंतर कोर्ट रिसिव्हर मी मला गोंधळ केले, लिलाव थांबवल्यानंतर मला मी आलो सोलापूरला आल्यानंतर डॉक्टर वळसंकर, केळकर हे समजा प्रतिष्ठ मंडळीसोबत गाठ पडली. कशासाठी? तर माझं अभिनंदन करण्यासाठी. 25 वर्षांतर कामगारांचे क्लेम तुम्ही दाखल केले आणि आता जागे लिलाव मला डॉक्टरने विचारले मला, मग तुम्ही लिलाव कसं पाहिजे म्हणलं, मला औरंगाबादचा जेटल्या बिल्डर आहे जो तापडे जेटल्या हे पैसे बंद करणार. तेव्हा डॉक्टर आणि तुळपुळे सोलापूरचे पहिले चार्टर अकाउंटर आज बिचारे दोघे आहेत नाहीत. ते म्हणले, कुमार पुन्हा बाहेरच्या बिल्डरला जागा देण्यापेक्षा आपण तुम्ही ही जागा सोलापुरातल्या 10 कोटी गेलं तर सुद्धा कमी 25-30 रुपये जागा मिळतील. मी म्हणलं माझे, पण मी कसं म्हणत, तुम्ही सर्व लोक येत असाल ते माझी तयारी आहे. तेव्हा डॉक्टर आणि तुळपुळे सोलापूरचे पहिले चार्टर अकाउंटर आज बिचारे दोघे आहेत नाहीत. ते म्हणले, कुमार पुन्हा बाहेरच्या बिल्डरला जागा देण्यापेक्षा आपण तुम्ही ही जागा सोलापुरातल्या 10 कोटी गेलं तर सुद्धा कमी 25-30 रुपये जागा मिळतील. मी म्हणलं माझे, पण मी कसं म्हणत, तुम्ही सर्व लोक येत असाल ते माझी तयारी आहे. मला या जागेतून 5 पैसे नाही पाहिजेत. माझं एकच स्वप्न आहे की कामगारांना त्यांचा पैसा मिळावा. मग डॉक्टर हे सर्व मंडळी माझ्या पाठी खंबी उभारले. त्यांनी आव्हान केलं सोलापूरला की ज्या लोकाला जुनी मिलच्या प्लॉट जागा पाहिजे त्यांनी आपल्या स्वतः बँकेत खाते काढून ते पैसे भरत.
हजारो लोकांनी बँकेत खाती काढली, पैसे भरले, आम्ही जवळ उतरलो. तेव्हा मिलच्या मालकाने असं राजकीय काय केलं, मला आम्ही दाखवलं गेलं. सोलापूरचे बाबूबाई मेहता त्यांनी माझ्याकडे आले, मालकाने बोलवलं आणि मिलच्या मालकाने मला बोलवलं. नंतर एका कामगाराच्या मालकाने बोलवलं आणि मला त्यावेळेला 2 कोटी रुपये 10 एकर जमीन, मी फक्त गप बसण्यासाठी. पण माझी आजोबा मिल काम केले, माझे वडील मिल काम केले. मी मिलचा माझा जन्म या दुनियेच्या चालीत झाला आणि गरिबांना पैसा देणं हे माझं ध्येय होतं. त्या 2 कोटींनी त्याला ठोकर मारली आणि लिलावात भाग घेतला. पैसे भरले होते, 25 रक्कम भरली. पण या महापालिकेच्या कमिशनर हाताची धरून या सोलापुरातल्या सर्व बड्या राजकीय मंडळी, बिल्डर मंडळी एवढ्या अडचणी निर्माण केल्या. शेवटला जाई पैसे जप्त झाले. ते जप्त झाल्यानंतर मी जप्त झालेले पैसे हायकोर्टाच्या 91 हायकोर्टाच्या आदेशातून ते पैसे कामगारांना वाटले. तेव्हा मला डॉक्टर वरसनकर, केळकर, तोरपणे यांनी विचारलं, कुमार, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही लोकांना आव्हान केलं, आमच्यावर लोकांनी पैसे भरले, आमच्या जीवनामध्ये सर्वात आमची वाईट घटना घडलेली लोकांचा पैशामुळं आम्ही सावळे काम केलं. त्यावेळेला मी त्या सर्व लोकांना वचन दिलं की डॉक्टर साहेब, तोरपणे तो वचन देतो, मी कोर्टामध्ये लढेन. एक तर त्यांचा ज्या सर्व लोकांचा जे 882 लोकांचे पैसे अडकले होते 2,56,00,000, एक तर कोर्ट त्यांचे पैसे परत मिळून देईल अथवा सगळं त्यांना जागा मिळवून देईल. मी माझ्या कामगार तो पैसा जप्त झाला पैसा कामगारांना वाटला. कामगार माझ्या पाठी खंबीर उभा राहिले आणि या जुन्नरच्या गेटसमोर मी 10 वर्ष संघर्ष केला. न्यायालयामध्ये नोटीस ऑफ मोशन, कंपनी ॲप्लिकेशन 3 दाखल केले. कोर्ट हिशोबाने 2 वेळा लिलाव काढला, पण आमचा सत्ताग्रह असल्यामुळं त्या लिलाव कोण घेऊ शकलं नाही. शेवटीला मी संपूर्ण पैसे घेऊन या सर्व जागा पूर्ण घेतल्या. 90 जागा आल्या. सावकार प्रचंड व्याजाने पैसे घेतले आणि ज्या लोकांनी जागेसाठी ह्या प्रतिष्ठित लोकांना बोलून पैसे भरले होते त्यांचे 1 ते 10 सोसायट्या केल्या आणि त्या प्रत्येक सोसायटीला ज्या केल्या जागा त्या चिठ्ठी ठेवून त्यांना जागा दिल्या. पण खरं सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये 80% लोकांनी जरबात सुद्धा राहिले. म्हणजे 20% लोक, ज्या लोकांना अल्पकी जागा पाहिजे होती त्या राजकीय बिल्डर मंडळाला त्यांचा स्वार्थ साधता आल्यामध्ये महापालिका चॅरिटी यांच्या हातामध्ये एवढा प्रचंड त्रास दिला की मी वैतागलो. पण देवाने शक्ती दिली. त्याच्यातच माझा एक मुलगा वारला. मी ह्या पेशंट असताना मुलगा वारला, 2-5 साली वारला, 6 साली माझ्यावर ह्या माझ्या ज्यांच्यासाठी 30 जागा केले. पण या सर्वांना मात देत मी माझं काम केलं आणि योग असा झाला की मी काम करत असताना मी मला शाळा काढली. माझं सोशल वर्क शाळा एवढं प्रचंड कामात आलं. मी माझ्या कामात लावलं, मी काम करत गेलो. माझी ही दखल अमेरिकेने घेतली आणि अमेरिकेच्या माझ्या सोशल वर्काने मला डॉक्टर दिली. हे दिल्यानंतर मी माझ्या घरात विचार केला, कुमार, हे काम तुझं एकट्याचं नाही आहे. ज्या मंडपामध्ये 10 वर्ष त्याचे कामगार सत्याग्रहात बसले होते त्या कामाला मी वचन देते त्यांना, जसं या डॉक्टरला वचन दिलं, मंडळ वचन देईल ज्यांनी त्यांना जागा देणार, पैसे देईल, तसं त्या मंडपात बसण्याला माझ्या कामगारांच्या वचन दिलं. मी जागेचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या गाडी मोफत जागा देईन. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.